नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी परिणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातल्या 147 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू. अनेक दिग्गजांना मात देत नौखे उमेदवार विजयी. अनेक ठिकाणी नगर परिषदेतली सत्ता एका पक्षाकडे तर नगराध्यक्षपद दुसऱ्या पक्षाकडे. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेत गरज भासल्यास पंतप्रधान सहभागी होतील, गृहमंत्र्यांचं निवेदन. खलिस्तानवादी मिंटूला दिल्ली रेल्वे स्थानकावर अटक. नाभा तुरुंगातून पळून गेलेले 2 आरोपी आतापर्यंत अटकेत, 4 अद्याप फरारी. ग्रामपंचायत स्तरावर 30,000 आपले सरकार केंद्रांवर डिजिटल बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. गोव्यात सुरू असलेल्या 47व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता. स्त्री शिक्षणाचे उद्गाते युगप्रवर्तक महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमातून अभिवादन. ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत आनंद यादव यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. आणि तळागाळातल्या फलंदाजांच्या उत्तम कामगिरीमुळे भारताच्या पहिल्या डावात 134 धावांची आघाडी. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्यात 25 जिल्ह्यांमधल्या 147 नगर परिषदा आणि 70 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 147 थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. अनेक ठिकाणी दिग्गजांना धक्का देत नौखे उमेदवार निवडून आले आहेत. तसंच अनेक ठिकाणी नगरपालिकेतील सत्ता एका पक्षाकडे तर नगराध्यक्षपदी उमेदवार दुसऱ्या पक्षाचा असंही चित्र दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा नगरपालिकेत जनसुराज्य भाजपा महाआघाडीनं सर्वाधिक जागा मिळवल्या असून आघाडीच्या रुपाली धडेल नगराध्यक्ष झाल्या आहेत. मुरगड इथं शिवसेनेनं सर्वाधिक जागा मिळवल्या असून नगराध्यक्षपदी शिवसेनेचे राजे खान कादर खान जमादार निवडून आले आहेत. कागलमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा महाआघाडीनं सर्वाधिक 9 जागा मिळवल्या असून राष्ट्रवादीचे माणिक माळी नगराध्यक्ष झाले आहेत. मलकापूर इथं भाजपा जनसुराज्य आघाडीनं सर्वाधिक जागा मिळवल्या असून आघाडीचे अमोल केसरकर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. गडहिंग्लज नगर परिषदेत जनता दलानं सर्वाधिक 11 जागा मिळवल्या असून नगराध्यक्षपदी जनता दलाच्या स्वाती कोरी निवडून आल्या आहेत. कुरुंदवाड इथं काँग्रेस आणि भाजपा दोघांनाही 6 जागा मिळाल्या असून काँग्रेसचे जयराम पाटील नगराध्यक्ष झाले आहेत. जयसिंगपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी शाहू विकास आघाडीला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपद मात्र तारा राणी आघाडीकडे गेलं आहे. पेठ वडगाव इथं सालपे गट युवक क्रांती आघाडीला सर्वाधिक 14 जागा मिळाल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं भाजपाचे मोतीलाल पाटील नगराध्यक्ष झाले आहेत. वाशिम नगरपालिकेत भाजपनं सर्वाधिक 10 जागा मिळवल्या आहेत. धुळे जिल्ह्यात शिरपूर नगरपालिकेत काँग्रेसनं सर्वाधिक 21 जागा मिळवल्या असून नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या जयश्रीबेन पटेल निवडून आल्या आहेत. दोंडाईच्या नगरपालिकेत भाजपनं सर्वाधिक 20 जागा मिळवल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा नगर परिषदेत शिवसेनेचे भाऊसाहेब इरवे नगराध्यक्ष झाले आहेत. उस्मानाबादमध्ये उमरगा मुरुम नगराध्यक्षपद काँग्रेसकडे गेलं आहे. तुळजापूर, परंडा, भूम, नळदुर्ग, कळंब या 5 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. रत्नागिरीत शिवसेनेचे राहुल पंडित नगराध्यक्ष झाले आहेत. सर्वाधिक 17 जागाही शिवसेनेनं मिळवल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला नगरपालिकेत काँग्रेसला सर्वाधिक 7 जागा मिळाल्या असून भाजपला 6 तर शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे. भाजपचे राजन गिरप नगराध्यक्ष झाले आहेत. मालवणमध्ये भाजपा आणि शिवसेनेनं सर्वाधिक 5 जागा मिळवल्या असून शिवसेनेचे महेश कंडलगावकर नगराध्यक्ष झाले आहेत. सावंतवाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं सर्वाधिक 8 जागा मिळवल्या आहेत. शिवसेनेचे बबन साळगावकर नगराध्यक्ष झाले आहेत. देवगड जामसंडे नगरपंचायतीसाठी काँग्रेसनं सर्वाधिक 10 जागा मिळवल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा नगरपालिकेत नगराध्यक्षपदी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुणी माळी निवडून आल्या आहेत. सर्वाधिक नगरसेवक आघाडीचे आहेत. कुर्डुवाडी शिवसेना 9 ठिकाणी विजयी झाली असून सेनेचे समीर मुलाणी नगराध्यक्ष झाले आहेत. पंढरपूरमध्ये शहर विकास आघाडी परिचारक गटाच्या साधना भोसले नगराध्यक्ष झाल्या आहेत. सांगोला नगरपालिकेत माजी आमदार शहाजी पाटील यांच्या गटाच्या महायुतीच्या राणी माने नगराध्यक्ष झाल्या आहेत. मात्र सर्वाधिक नगरसेवक शेकाप आमदार गणपतराव देशमुख यांच्या महाआघाडीचे आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथं काँग्रेसला सर्वाधिक 22 जागा मिळाल्या आहेत। नगराध्यक्षपदी काँग्रेस विरोधी महाआघाडीच्या अनुराधा आदिक निवडून आल्या आहेत। संगमनेर नगरपालिकेत काँग्रेसने सर्वाधिक 23 जागा मिळवल्या असून नगराध्यक्षपदी विद्यमान नगराध्यक्ष दुर्गा तांबे विजयी झाले आहेत। शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची सरशी झाली असून 17 पैकी 10 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत। राहुरी इथं जनविकास आघाडीला सर्वाधिक 15 जागा मिळाल्या असून प्राजक्ता तनपुरे नगराध्यक्ष झाले आहेत। बीड जिल्ह्यातल्या परळी इथं राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 15 जागा मिळवल्या असून नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सरोजिनी हलगे निवडून आल्या आहेत। भाजपला 2 जागा मिळाल्यात। गेवराई इथं भाजपचे सर्वाधिक 18 उमेदवार निवडून आले आहेत। आंबेजोगाईत राष्ट्रवादीला सर्वाधिक 16 जागा मिळाल्या असून काँग्रेसच्या रचना मोदी नगराध्यक्ष झाल्या आहेत। माजलगाव नगर परिषदेत भाजपने सर्वाधिक 12 जागा मिळवल्या आहेत। पालघर जिल्ह्यात 3 नगरपंचायतींपैकी तलासरीवर माकपनं, मोखाड्यात शिवसेनेनं सत्ता प्राप्त केली असून विक्रमगड विकास आघाडीनं सर्वाधिक 7 जागा मिळवल्या आहेत। जालना जिल्ह्यात भोकरदन नगरपरिषदेत नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या मंजुषा देशमुख विजयी झाल्या आहेत। रायगड जिल्ह्यातल्या माथेरान नगरपालिकेमध्ये सत्ता परिवर्तन झालं असून जाहीर निकालांपैकी शिवसेनेला सर्वाधिक 7 जागा मिळाल्या आहेत। नाशिकमध्ये भगूर नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्ष पदासहित 17 उमेदवार विजयी झाले आहेत। बुलडाणा नगरपालिकेत नगराध्यक्षपदी भारिप बहुजन महासंघाचे नजमुनिसा मोहम्मद सज्जाद विजयी झाले आहेत। शिवसेनेला सर्वाधिक 10 जागा मिळाल्या आहेत। सांगली जिल्ह्यात इस्लामपूर आणि तासगाव या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला आहे। इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची 31 वर्षांची सत्ता संपत भाजपा प्रणित आघाडीचे निशिकांत पाटील नगराध्यक्ष झाले आहेत। विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून लोकसभेत आजही गदारोळ झाला। त्यामुळे वारंवार आलेल्या व्यत्ययांनंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं। त्यापूर्वी विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर संसदेत होणाऱ्या चर्चेत गरज भासली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे। ते आज लोकसभेत बोलत होते। विमुद्रीकरणाच्या निर्णयाला जनतेनं पाठिंबा दर्शवला असून लोकहिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले। मात्र या मुद्द्यावर चर्चा व्हावी आणि त्यात पंतप्रधानांनी सहभागी व्हावं अशी विरोधकांची मागणी आहे, तर चर्चा केली जाईल। मात्र कोणत्या नियमांतर्गत ही चर्चा होईल याची माहिती सभापतींनी द्यावी अशी सूचना राजनाथ सिंह यांनी केली। दरम्यान विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून आजही दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गदारोळ केला। त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं होतं। राज्यसभेत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि बसपाच्या सदस्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत धाव घेतली। त्यांच्या घोषणाबाजीला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही प्रत्युत्तर दिल्यामुळे गोंधळ वाढत गेला। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुरू झालेल्या चर्चेचा अद्याप समारोप झाला नाही। त्यामुळे ही चर्चा पूर्ण करण्याची सूचना माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली। उपसभापती पी.जे. कुरियन यांनी याबाबत सहमती दर्शवल्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला आणि त्यामुळे सभागृहाचं कामकाज अर्धा तास स्थगित करावं लागलं। कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर पुन्हा गदारोळ झाल्यामुळे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं। पंजाबमधल्या नाभा तुरुंगातून फरार झालेला खालिस्तानी मुक्ती मोर्चा या संघटनेचा प्रमुख हरमिंदर मिंटू याला आज दिल्ली रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली। दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली। नाभा तुरुंगावर हल्ला करून मिंटू सिंग काल तुरुंगातून पळाला होता। त्याच्यासोबत 5 कैदीही पळाले होते। फरार दहशतवादी मिंटू याच्यावर स्फोटकं बाळगल्याप्रकरणी तसंच दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी 10 गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणात झालेली ही दुसरी अटक असून एका कैद्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी काल अटक केली होती। परमिंदर उर्फ पेंडा असे या कैद्याचं नाव असून त्याला एका वाहनातून पळून जात असताना शामली जिल्ह्यातल्या कैराना या तपासणी नाक्यावर अटक करण्यात आली। केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात आज विविध विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली आहे, तर काँग्रेसनं देशव्यापी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे। मात्र पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांनी केलेल्या 12 तासाच्या बंदच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे। पश्चिम बंगालमध्ये बस, ट्रॅम आणि इतर खासगी वाहनं रस्त्यावर धावत आहेत, तर दुकानं आणि बाजारपेठाही सुरू आहेत। डाव्या पक्षांनी मात्र बंद शांततेत सुरू असल्याचा दावा केला आहे। नांदेडमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं।
या निर्णयामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी आणि सर्वसामान्य जनता त्रस्त असून देशभरात अनागोंदी माजल्याचा आरोप काँग्रेस नेते डी.पी. सावंत यांनी केला. विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर, आमदार वसंतराव चव्हाण आणि नांदेडमधले काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागपूरमध्ये शहर काँग्रेस समितीच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. यावेळी नागपूरमधल्या 0 माईल पासून जनआक्रोश रॅली काढण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी या रॅलीचं नेतृत्व केलं. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातल्या 30,000 आपले सरकार केंद्रांवर डिजिटल बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून ग्रामपंचायत स्तरावर ही केंद्र व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम पाहतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या केंद्रांमुळे ग्रामीण शेतकरी, व्यापारी, वाहतूकदारांना सुविधा निर्माण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात राज्यस्तरीय बँक समितीची तातडीची बैठक काल बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत झाले पाहिजेत असं आवाहन त्यांनी केलं. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बी बियाणं, खतं, कीटकनाशकं खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातल्या बँकांच्या शाखांमध्ये रोकड उपलब्ध करून देण्यात यावी. खरीप हंगामातील पिकं शेतकऱ्यांना बाजारात विक्री करता यावी, यासाठी व्यापारी, वाहतूकदार आणि शेतकरी यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असं फडणवीस यांनी सांगितलं. यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात कोळसा खाण वाटपामध्ये अर्थव्यवस्थेचं गैरव्यवस्थापन आणि संघटित लूटमारीनं कळस गाठला होता, अशी टीका केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. ते पुण्यात एका महाविद्यालयात विमुद्रीकरण आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम या विषयावर बोलत होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अलीकडेच संसदेत बोलताना विमुद्रीकरणाचा निर्णय म्हणजे गैरव्यवस्थापन आणि संघटित लूटमार असल्याचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं. 2006 ते 2009 या काळात झालेल्या कोळसा खाण वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर लूट झाली. सुमारे 1,80,000 कोटी रुपयांचा तोटा या व्यवहारात झाल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापालांच्या अहवालात म्हटलं होतं. याकडे गोयल यांनी लक्ष वेधलं. राष्ट्रकुल घोटाळा, आदर्श, 2G, ऑगस्टा वेस्टलँड अशी घोटाळ्यांची स्पर्धा तत्कालीन संपुआ सरकारच्या काळात सुरू होती, असं ते म्हणाले. विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंद संदर्भात बोलताना त्यांनी देशाची जनता सुजाण असून जनतेनं पंतप्रधानांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे, असं सांगितलं. विमुद्रीकरण प्रक्रियेनंतर नागरिकांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक सतत प्रयत्नशील असून दररोज परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असं बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सांगितलं आहे. नव्या 500 आणि 2,000 रुपयांच्या नोटांची नक्कल करणं अवघड आहे, असंही ते म्हणाले. नागरिकांनी रोखरहित व्यवहारांवर भर द्यावा, असं आवाहन त्यांनी काल केलं. सर्व बँक शाखा तसंच एटीएम केंद्रांपर्यंत पुरेशी रोकड पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर बँकांमध्ये तरलता वाढली आहे. रिझर्व्ह बँकेनं बँकांसाठी CRR अर्थात रोख राखीव गुणोत्तराचं प्रमाण वाढवून ते 100% केलंय, असं त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. गोव्यात सुरू असलेल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं 47व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता होतीये. बांबोलीम इथल्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये द एज ऑफ शॅडोज या कोरियातल्या चित्रपटानं या महोत्सवाची सांगता होईल. बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक S.S. राजमौली या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, माहिती प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आदी. गेल्या 9 दिवसात 90 देशांमधल्या 300 चित्रपटांचं प्रदर्शन या महोत्सवात करण्यात आलं. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ पार्श्वगायक S.P. बालसुब्रमण्यम यांना शतकी भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व हा 2016 या वर्षासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच ज्येष्ठ कोरियन चित्रपट निर्माते स्वॉन टेक यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या महोत्सवात पहिल्यांदाच दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींसाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून 3 चित्रपटांचं प्रदर्शन करण्यात आलं. थोर समाज सुधारक, सामाजिक क्रांतीचे उद्गाते महात्मा ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिथी. समाजातली विषमता आणि गुलामगिरी विरुद्ध युगप्रवर्तक महात्मा फुले यांनी आवाज उठवला. समाज एकसंध राहावा यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. या युगंधर महापुरुषाला
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. अज्ञानाच्या जोखडातून मुक्त व्हायचं असेल तर नेटानं सत्याचा शोध घ्यावा लागतो. रूढींची कर्मठता विरोधात उभी टाकते, मात्र सत्याचा सक्रिय आग्रह त्यातला फोलपणा उघडा पाडत समाज सुधारणा घडवून आणतोच. आपल्या जगण्यातून हा आदर्श जगाला घालून दिला महात्मा ज्योतिबा फुले या क्रांतीसूर्यानं. सामाजिक सुधारणांच्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला. शिक्षणाच्या क्षेत्रातलं ज्योतिबांचं योगदान अद्वितीयच. मुलींसाठीची पहिली शाळा, अस्पृश्यांसाठी पहिली शाळा, त्यांच्याकरता वसतिगृह स्थापन करणं, रात्रशाळांची सुरुवात, मुलींना शिकवण्याकरता आधी पत्नी सावित्रीबाई यांना शिकवणं, कर्मठांविरोधात त्यांच्यासोबत कणखरपणे साथ देणं, आदर्शवत आणि देशाला दिशा देणारं. विधवा विवाहाला पाठिंबा, त्यासाठीच्या चळवळीला प्रोत्साहन देणं, विधवांच्या केशवपनाविरोधात न्हाव्यांचा संप घडवून आणणं, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना हे त्यांचं कार्य पुढे चळवळींना मार्गदर्शक ठरलं. अस्पृश्यांसाठी घरातला पाण्याचा हौद मोकळा करून त्यांनी माणूसच महत्वाचा परोपरीनं पटवून देण्याचा प्रयत्न केला. समाजातल्या भेदभावाच्या मानसिकतेविरोधात विधायक लढाच उभारला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं कार्य देखील अमूल्य आहे. शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचं बंड घडवून आणलं. त्यांचं शेतकऱ्याचा आसूड हे प्रसिद्धच आहे. पहिल्या कामगार संघटनेला साह्य, 4थी पर्यंतचं शिक्षण मोफत आणि सक्तीचं असावं ही शिफारस यासह अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करत सत्यशोधक समाजाची स्थापना हे ज्योतिबांच्या सामाजिक कार्याचं शिखर. त्यांचं प्रखर धगधगतं साहित्य आजही प्रेरक ठरणारं. सामाजिक कार्याचे अग्रणी असतानाच यशस्वी उद्योजक कसं असावं याचा वस्तुपाठही त्यांनी घालून दिला. या महान क्रांतीसूर्याला विनम्र अभिवादन. थोर समाज सुधारक आणि स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. विधान भवनात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुणे शहराचे महापौर प्रशांत जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं नागपुरातल्या फूल मार्केट इथं असलेल्या महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नगरसेविका हर्षला साबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विविध सामाजिक संघटनांच्या वतीनंही आज सकाळपासूनच महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. डाळिंब उत्पादनासाठी महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळवण्यासाठी उत्तम विपणन व्यवस्था आणि सेंद्रिय पद्धतीनं डाळिंबाचं उत्पादन घेणं गरजेचं आहे असं मत राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं. कोल्हापुरात आज महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांच्या वतीनं डाळिंब उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 दिवसाच्या कार्यशाळेचं उद्घाटन केलं. त्या 1 दिवसाच्या कार्यशाळेचं आयोजन केलंय. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्यात डाळिंबाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, मात्र योग्य बाजारपेठ आणि निर्याती संदर्भातली माहिती शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे डाळिंबाची निर्यात कमी प्रमाणात होते असंही देशमुख यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठे डाळिंबाला चांगली मागणी असून सेंद्रिय पद्धतीनं घेतलेल्या डाळिंबालाच बाजारपेठ उपलब्ध असल्याचं देशमुख म्हणाले. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी शेतीसोबत गाय म्हशी पालनाचा शेतीपूरक व्यवसाय करावा असं आवाहन शेतकऱ्यांना करत त्यामुळे सेंद्रिय शेती व्यवसायाला मदत मिळेल असं देशमुख म्हणाले. या कार्यशाळेत डाळिंब पिकाचं संरक्षण, हवामानातील बदल अशा विविध मुद्द्यांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. शेती परवडेनाशी झाली आहे. पाणी, बी बियाणं, खतं, बाजारभाव असे घटक शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कधी कोलमडून टाकतील काही सांगता येत नाही. तरीही
वेगळी वाट चोखाळत वाशिम जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं जिद्द आणि मेहनतीनं फुलांची शेती फुलवून चांगलं उत्पन्न मिळवून दाखवलंय. वाशिम जिल्ह्यातील धोत्रा इथले शेतकरी दिलीप राऊत पारंपरिक शेती करतात, पण या शेतीतून जास्त नफा मिळत नव्हता, म्हणून त्यांनी फुलांच्या शेतीची सुरुवात केली. त्यांनी 1 एकरामध्ये गुलाब शेती आणि 10 गुंठ्यांमध्ये निशिगंध तर 5 गुंठ्यांमध्ये वॉटर लिली फुलांची लागवड केली. यासाठी त्यांनी सेंद्रिय खताचा वापर केला आणि योग्य पाण्याचं नियोजन करून फुलशेती यशस्वी करून दाखवली. फुलशेतीतून दर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी 2000 फुलं निघतात. एका फुलाला बाजारपेठेत 5 रुपये दराप्रमाणे भाव मिळतो. माझ्याकडे एकरभर गुलाब शेती आहे. गुलाब शेती सेंद्रिय पद्धतीने आम्ही गुलाब शेती करतो. 2000 फुलं आम्हाला तिसऱ्या दिवशी तुटतात आणि ते बाजारपेठेमध्ये आम्ही वाशिम आणि मंगरुळपीरमध्ये विक्रीसाठी नेतो. राऊत यांना आतापर्यंत 1 लाखाचं उत्पन्न फुलशेतीमधून मिळालं आहे. फुलशेतीच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी कमी खर्चात चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकतात, हे राऊत यांनी कृतीतून दाखवलं आहे. त्यांनी फुलशेतीतून जिद्दीनं मिळवलेलं हे यश इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरतं. ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत आनंद यादव यांच्या पार्थिवावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी बाजीराव रोड इथल्या मेहता पब्लिशिंग हाऊसमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. कथा, कादंबरी, ललित असे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी हाताळले. त्यांच्या झोंबी कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. नांगरणी, काचवेल, माऊली, भय, घरभिंती आणि गोतावळा या त्यांच्या साहित्यकृती वाचक प्रिय ठरल्या. आनंद यादव यांचं ग्रामीण साहित्यातलं योगदान महत्त्वाचं आहे. साहित्याला मान्यता मिळवून देणारा साहित्यिक हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्या लिखाणातून गावाकडची ओढ लावणारा ग्रामीण भागातला रांगडा लेखक हरपल्याची खंत साहित्यिकांनी व्यक्त केली आहे. नांगरणी, झोंबी यासारख्या त्यांच्या आत्मचरित्रात्मक साहित्याच्या द्वारा त्यांनी एका वेगळ्या विश्वाचाच मराठी साहित्य विश्वालाच नाही तर सर्व वाचकांना परिचय करून दिला. त्यांचं हे मराठी साहित्यातलं योगदान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. यादव हे वाङ्मयाच्या सर्व प्रकारांमध्ये महत्त्वपूर्ण लेखन करणारे लेखक होते. समीक्षा, कथा, कादंबरी, नाटक, कविता या सर्व प्रकारामध्ये त्यांनी आपलं महत्त्वाचं लेखन केलेलं आहे. त्यांनी ग्रामीण साहित्य चळवळीचा प्रारंभ केलेला होता, ज्यामुळे खेड्यापाड्यातील सर्व लेखकांना लेखन करण्यासाठी म्हणून मोठा धीर आला आणि ग्रामीण भागातल्या लेखकांचा उदय झाला. मी त्यांच्यासाठी फक्त मी मेहता पब्लिशिंग हाऊस सुरू केलं आणि त्यांचं पहिलं पुस्तक माळावरची महिनाही प्रकाशित केलं. आज जे काय मेहता पब्लिशिंग हाऊस पुण्यात आहे त्याचं एकमेव कारण हे आनंद यादव. पण आज माझा एक मित्र हरवला, याचं मला प्रचंड दुःख होतं. भारत आणि इंग्लंड यांच्यात मोहाली इथं सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारतानं इंग्लंडवर 134 धावांची महत्त्वाची आघाडी मिळवली आहे. तळाच्या फलंदाजांनी केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात 417 धावा केल्या. यामध्ये तळाच्या 4 फलंदाजांनी 213 धावांचं योगदान दिलं. यामध्ये रवींद्र जाडेजाच्या 90 धावांचा समावेश आहे. त्याखालोखाल रविचंद्रन अश्विननं 72 तर जयंत यादवनं 55 धावा करून भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारायला मदत केली. 134 धावांनी पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडचा डाव सुरू झाला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या बिनबाद 19 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 147 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू. अनेक दिग्गजांना मात देत नौखे उमेदवार विजयी. अनेक ठिकाणी नगर परिषदेतली सत्ता एका पक्षाकडे तर नगराध्यक्षपद दुसऱ्या पक्षाकडे. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. यावरच्या चर्चेत गरज भासल्यास पंतप्रधान सहभागी होतील, गृहमंत्र्यांचं निवेदन. खलिस्तानवादी मिंटूला दिल्ली रेल्वे स्थानकावर अटक. नाभा तुरुंगातून पळून गेलेले 2 आरोपी आतापर्यंत अटकेत, 4 अद्याप फरारी. ग्रामपंचायत स्तरावर 30,000 आपले सरकार केंद्रांवर डिजिटल बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. गोव्यात सुरू असलेल्या 47व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता.
स्त्री शिक्षणाचे उद्गाते युगप्रवर्तक महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांमधून अभिवादन. ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत आनंद यादव यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. आणि तळातल्या फलंदाजांच्या उत्तम कामगिरीमुळे भारताच्या पहिल्या डावात 134 धावांची आघाडी. आणि बरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.